नमस्कार, मी जयश्री आणि फूडी जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सिंपल आणि टेस्टी पास्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे। लहान मुलांना आणि आजकाल तर मोठ्यांना सुद्धा हा पास्ता खायला खूप आवडतो। बनवायला खूप सिंपल आहे आणि जास्त मेहनत सुद्धा घ्यायची गरज नाही। अगदी कमी वेळात सुद्धा हा पास्ता बनवून तयार होतो। खूपच साधी आणि सिंपल रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 लिटर पाणी गरम करायला घेतले। आता या पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करायचे। लवकर उकळी यावी म्हणून मी यावर झाकण ठेवते। तुम्ही पाहू शकता पाणी छान गरम झाले, त्याचबरोबर उकळी सुद्धा येणार आहे। या ठिकाणी मी 1 वाटी कच्चा पास्ता घेतलाय, तो यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ब्रँडचा पास्ता घेऊ शकता। यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालते आणि त्याचबरोबर पास्ता एकमेकांना चिटकू नये म्हणून चमचाभर तेल यामध्ये घालायचे। आता हा पास्ता सतत हलवत राहायचे, म्हणजे काय होतं की पास्ता बुडाला चिकटणार नाही किंवा एकमेकांना चिकटणार नाही। आणि याचा रंग बदलेपर्यंत, म्हणजे तुम्ही बघू शकता याचा रंग छान चेंज झालाय, असा पास्ता होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे। आता हा पास्ता शिजला आहे, तर मी हे एका चाळणीमध्ये काढून घेते। आता दुसरीकडे लगेचच एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेलाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध बटर सुद्धा वापरू शकता। तेल छान गरम झाले। आता यामध्ये लसूण घालते। या ठिकाणी मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि फक्त लसूणच घालायचे। यात अजिबात अद्रक घालायचं नाहीये। आणि त्यासोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये घालायच्या आणि छान कलर येईपर्यंत किंवा मिरच्या तळेपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। आता मिरच्या आणि लसूण छान तळला गेलाय। या ठिकाणी मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालते आणि हा कांदा जास्त रंग बदलेपर्यंत तळायचा नाहीये, हलकासा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत हा तळून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज झालाय, तो ओव्हरकुक अजिबात झालेला नाहीये। आता लगेचच यामध्ये 2 छोट्या आकाराच्या शिमला मिरची थोड्याशा मोठ्या आकाराच्या कट करून घेतल्यात, त्या इथे घालायचे आणि ही शिमला मिरची अगदी 1 मिनिट शिजवून घ्यायचे। याला जास्त कुक करायचं नाहीये। जर तुम्हाला शिमला मिरची बरोबर दुसरी कुठली भाजी घालायची असेल, जसे की गाजर किंवा बीन्स, तर तुम्ही इथे नक्की घाला। या ठिकाणी शिमला मिरची जास्त तळायची नाहीये किंवा शिजवायची नाहीये, अगदी 1 मिनिट शिजवायचे। आता लगेचच यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय, तो इथे घालायचा आणि हा सुद्धा अजिबात जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये, थोडासा कच्चाच ठेवायचा। आता या ठिकाणी टोमॅटो आणि शिमला मिरची छान आपल्याला हवे तसे शिजले गेलेत। आता या ठिकाणी 3 ते 4 चमचे टोमॅटो केचप घालायचे। त्यानंतर 2 चमचे मेयोनेज घालते। मेयोनेज मुळे काय होतं की या पास्त्याला थोडासा क्रीमी टेक्स्चर येतं। आता हे जास्त शिजवायचं नाहीये, थोडंसं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता याला छान क्रीमी टेक्स्चर आले। आता याच ठिकाणी आपण शिजवून घेतलेला पास्ता घालायचा। तुम्ही पाहू शकता पास्ता अजिबात तुटलेला नाहीये किंवा एकमेकांना चिकटला नाहीये। आता या सोबतच काही मी चिली फ्लेक्स टाकते। त्याचबरोबर थोडंसं मिक्स हर्ब्स टाकते। तुमच्याकडे जर ओरेगॅनो असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हा पास्ता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। लक्षात ठेवा, हा पास्ता आपल्याला शिजवायचा नाहीये,
तो अगोदरच आपण छान शिजवून घेतलाय। इथे फक्त पास्ता आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत मोकळा आणि तोंडाला एकदम पाणी आणणारा पास्ता तयार झालाय। आता यावर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपल्या जेवढ्या भाज्या होत्या तेवढंच मीठ टाकायचं आहे, कारण पास्ता शिजवताना आपण मीठ टाकले हे लक्षात ठेवायचं। पुन्हा एकदा हा पास्ता थोडासा मिक्स करून घेऊ, म्हणजे काय होईल, आपण जे आता मीठ टाकलंय ते सर्व पास्त्याला लागेल। आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे इथे मी काही चीज ग्रेट करून घेतले ते यावर घालते। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, पण सहसा लहान मुलांना चीज घातलेला पास्ता खूप आवडतो, त्यामुळे इथे मी चीज घालते। आता यावर झाकण ठेवून अगदी 30 मिनिटं हा पास्ता वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे आपण टाकलेले जे चीज आहे ते मेल्ट होईल। तुम्ही पाहू शकता खूपच क्रीमी आणि चीजी पास्ता तयार झालाय। हा पास्ता चीजमध्ये मिक्स करताना थोडासा पास्ता मी टेस्ट करून बघितला, अतिशय अप्रतिम बनलाय, चीजी बनलाय, त्याचबरोबर चवीला तर लाजवाब झालाय। लहान मुलांना तर हा पास्ता खूप आवडणार आहे, याची 100% खात्री मी देते। आता जास्त ओव्हर कुक न होऊ देता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया। आता यावर थोडंसं आणखीन चीज घालूया, म्हणजे कसं लहान मुलांना दिसायलाही आवडायला पाहिजे आणि खातानाही चीज तोंडात यायला पाहिजे। चला तर मग असा पास्ता तुम्ही ट्राय करा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।